कदम से कदम मिलाकर चलेंगे, तिरंगा हाथ में लेकर चलेंगे, तिरंगे की आन बान और शान के लिए एक साथ जिएंगे और एक साथ मरेंगे। मित्रांनो, आता केवळ 2 दशक बाकी आहे, 2 दशक। 2047 ला हा भारत जगातला विकसित देश म्हणून या जगाच्या नकाशावर आपल्याला पाहायला मिळेल। आवश्यकता केवळ एकाच गोष्टीची आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून आपल्याला चालणार नाही, जातीपाती धर्माच्या भेदात अडकून आपल्याला चालणार नाही, वेगवेगळ्या वादात अडकून आपल्याला चालणार नाही। आपल्याला एकच दृष्टिकोन घ्यावा लागेल, आपल्याला एकच मंत्र घ्यावा लागेल। आम्ही एक साथ चलू, आम्ही एकत्रित चलू, कदम से कदम मिलाकर चलेंगे, तिरंगा हाथ में लेकर चलेंगे, तिरंगे की आन बान और शान के लिए एक साथ जिएंगे और एक साथ मरेंगे। अशा प्रकारचा विचार घेऊन जर आपण पुढे गेलो तो मां कसम भारत को कोई रोक नहीं सकता, भारत को रोकने की ताकत किसी की नहीं है। आणि म्हणून मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे, आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे। हा स्वाभिमान या ठिकाणी सातत्याने जागृत ठेवून आणि नवभारताची जी संकल्पना मोदीजींनी मांडली आहे, तो नवभारत तयार करण्याची जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आपली आहे। ही जबाबदारी येत्या काळामध्ये आपण पार पाडू आणि जबाबदारी जर आपण पार पाडली तरच हा तिरंगा हाती घेण्याला काही ना काही अर्थ आहे, तरच तिरंगा हाती घेण्याची या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली क्षमता आहे।